लग्नच ठरत नाही, खूप मुली बघितल्या किंवा खूप मुलं बघितली तरी सुद्धा लग्न ठरत नाहीये, तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला पाहिजे. आणि 100% मी तुम्हाला सांगतो तुमचं लग्न ठरेल, तुम्ही किती अडचणीत जरी असलात तरी. आणि चॅनलवरती पहिली गोष्ट नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच सामाजिक मुद्दे आम्ही आमच्या चॅनलवरती मांडतो. हे मुद्दे तुम्हाला दुसऱ्या कुठल्याच चॅनलवरती सापडणार नाहीत. हे लोकांना जरी छोटे प्रॉब्लेम वाटत असतील, पण ज्याच्यावर बित्त त्यालाच कळतं की किती मोठे प्रॉब्लेम आहेत, आणि ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आम्ही आमच्या चॅनलवरती सांगतो. तर पहिली गोष्ट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर लग्नच ठरत नाही, खूप मुली बघितल्या किंवा खूप मुलं बघितली आणि तरी पण लग्न ठरत नाही, तर मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. 2 गोष्टीवर तुम्ही नियंत्रण ठेवलं पाहिजे. पहिली गोष्ट, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पहिली गोष्ट, हा मुलगा नको किंवा हा मुलगी नको, दुसरी बघूया, दुसरी चांगली असेल. हे जे तुमच्या डोक्यातलं भ्रम आहे ते डोक्यातलं भ्रम काढून टाका. या जगात कोणी परफेक्ट नसतं. तुम्ही प्रत्येक ठिकाणी जर परफेक्टपणा शोधायला लागला तर तुम्ही किती जरी मोठे माणूस असला तरी तुमचं लग्न ठरत नाही. थोडाफार तुम्हाला जर ते पॉझिटिव्हपणा दिसला तर लगेच तुम्ही लग्न करून टाका. पण प्रत्येक ठिकाणी जर परफेक्टपणा शोधायला लागलो तर या जगात तुम्हाला कुठलीच मुलगी किंवा कुठलाच मुलगा तुम्हाला मिळणार नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे अपेक्षा. आजकाल अपेक्षा खूप वाढल्या आहेत लोकांच्या. मुलगीची अपेक्षा अशी असते की मुलग्याचा शहरात फ्लॅट पाहिजे, मुलग्याचं चांगली नोकरी पाहिजे किंवा गव्हर्नमेंटचं नोकरी पाहिजे. आणि मुलांची अशी अपेक्षा असते की मुलगी दिसायला गोरी पाहिजे, ग्रॅज्युएशन झालेली पाहिजे, शिकलेली पाहिजे. ह्या ज्या तुमच्या अपेक्षा आहेत की नाही, ह्या अपेक्षा तुमच्या मर्यादित ठेवा. जसं तुमचं वय वाढेल तशा तुमच्या अपेक्षा पण सुद्धा कमी झाल्या पाहिजेत. आणि ह्या जर 2 गोष्टीवर तुम्ही जर नियंत्रण ठेवला आणि तर तुमचं 100% लग्न ठरेल. आणि इथपर्यंत जर माझा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.